माग माग तुझ्या दिसभर कुळगत पळत फिर डोक्यावर रे पडलया उन्हाळ झालया तुला फील कर माग माग तुझ्या दिसभर कुळगत पळत फिर डोक्यावर रे पडलया उन्हाळ झालया तुला फील कर। आता जो तुम्ही प्रेम पाला तो कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा। चॅनल वरती कोणी नवीन आले असेल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असेच ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण लाईट मोशन मधून क्रिएट केलेला आहे। तर सिंपली त्या लाईट मोशन आहे ते ओपन करायचे। ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोजेक्टचे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। मी तुम्हाला मटेरियल मध्ये एक बीट मॅप सेट देईल ती तुमच्या लाईट मोशन मध्ये अशा इम्पोर्ट करून घ्यायचे। तर ही बीट मॅप सेट आहे ती इम्पोर्ट करून घेतल्यानंतर अशा ओपन करायची। येथे तुम्ही बघू शकाल की आपण ह्या बीट मॅप सेट मध्ये अशा तुम्हाला सॉन्ग सर्व मटेरियल दिलेलं आहे। येथे तुम्हाला थोडं समजून घ्यायचं कशा प्रकारे आहे, म्हणजे हे जे मटेरियल आहे ते तुम्हाला कशा प्रकारे तुमच्या फोटोला इथे यूज करायचं आहे ते। तर सिंपली इथून आता बॅक करायचं आहे। बॅक केल्यानंतर इथून तुम्हाला एक प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे, जे प्लस चिन्ह आहे त्यावरती। आणि इथून तुम्हाला आता काय करायचं आहे 4.5 रेशो सिलेक्ट करून इथून क्रिएट प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं आहे। आणि हे जे खाली प्लस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचे। मीडियाच्या ऑप्शन वरती क्लिक करून येथून म्हणजे जे पण फोटो असतील सिंपली अशा सिलेक्ट करायचा आहे आणि 3 डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर इथून बॅक करायचे आणि सेटिंगच्या कडेला वरती ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। येथे तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचे, तुम्हाला एक्सपोर्ट करून द्यायचा आहे। हा जो फोटो आहे तो इथून अशा सेव्ह करायचा आहे। सेव्हच्या ऑप्शन वरती क्लिक करून इथून क्लोज करून द्यायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला असे 5-6 फोटो आहे ना इथून सेव्ह करून घ्यायचे तुमच्या लाईट मोशन मध्ये ह्याच प्रोसेसने। आणि इथून फोटो सेव्ह करून घेतल्यानंतर इथून आता बॅक करायचे आणि आपला जो प्रोजेक्ट आहे इथून ओपन करायचा अशा प्रकारे। तर आता सिंपली तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही बघू शकाल की आपल्याला आहे ना इथे जे आपण फोटो जे सेव्ह करून घेतले लाईट मोशन मधून ते सिंपली ते ऍड करायचे। तर ते कसे ऍड करायचे ते तुम्ही बघू शकाल की हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। कलर अँड फिलचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। हा ऑप्शन वरती क्लिक करून जो पण तुमचा इथे फोटो सेव्ह करून घेतलेला असेल, जो तुम्ही लाईट मोशन मधून फोटो सेव्ह केलेला आहे तोच इथे फोटो आहे तो इथून ऍड करायचा आहे, जेणेकरून जो तुमचा फोटो असेल तो इथे परफेक्ट ऍड होऊन जाईल। आणि इथून फोटो सिलेक्ट केल्यानंतर वरचे जे प्लस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करू इथून हा जो फोटो आहे तुमचा इथून ऍड होऊन जाईल। आणि हा जो आपला अनलवचा जो फोटो मध्ये तो कसा ऍड करायचा सिंपली इथं तुम्हाला आहे ना खालून 3 नंबरला एक ग्रुप मास 1चा एक ग्रुप मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे। इथे एडिट ग्रुप वरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। कलरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे, ऑप्शन वरती क्लिक करू इथून जो तुमचा फोटो सिलेक्ट करायचा इथून ऍड करायचा आणि अशा वेळेला तुमचा फोटो इथून ऍड होऊन जाईल। इथून जर फोटो तुमचा ऍड नसेल नीट झाला तर सिंपली येथे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू इथून तुमचा जो हा फोटो इथून अशा वेळेला सेट करू शकता। तर इथून अशा फोटो जो आहे तो इथून ऍड केल्यानंतर सेम आपल्या दुसरा जो हा बीट आहे ते तुम्ही बघू शकाल की ही जी दुसरी बीट आहे तिथे सुद्धा तुम्हाला इथे ग्रुप 1चा फोटो आहे, सॉरी ग्रुप 1चा जो हा ग्रुप आहे तो मिळून जाईल। आणि त्याच्या खाली हा जो फोटो आहे सेम प्रोसेसने इथून ऍड करायचे। जेवढे पण इथे फोटो आहेत ना आपले त्यामध्ये एकाच प्रोसेसने हा जो फोटो आहे ते तुमचे ऍड करून घ्यायचे। तर इथून फोटो ऍड केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की हे जे टेक्स्ट आहे आणि इथे इमोजी आहेत ते तुम्हाला कसे ऍड करायचे। तर सिंपली हे जे इमोजी आहे त्याशिवाय लेअर इथे येऊन जाईल, त्या लेअर वरती क्लिक करायचे, एडिट टेक्स्ट वरती क्लिक करायचे आणि मी तुम्हाला इमोजी फोंट आहे तो तुम्हाला मटेरियल मध्ये देईल। सिंपली तो जो फोंट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ऍड होऊन जातील अशा इमोजी आहेत ते दिसून जातील आयफोन इमोजी। आणि हे जे टेक्स्ट मधले जे आपले इमोजी आहेत ते कशा प्रकारे इथून करायचे ऍड, तर सिंपली ते ग्रुप 4 एक ग्रुप 4 आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून ग्रुप एडिट ग्रुप वरती क्लिक करू इथून तुम्हाला 3 ग्रुप मिळून जातील। त्या पहिला जो हा ग्रुप आहे त्यावरती क्लिक करायचे, पुन्हा एडिट ग्रुप मध्ये जाऊन हे ते तुम्हाला इमोजी आहे 2 ते त्यांच्यावर लेअर आहे ही ते मिळून जाते 2 लेअर त्यावरती क्लिक करायचे। एडिट टेक्स्ट वरती क्लिक करून सिंपली जो फोंट आहे इमोजीचा तो सिलेक्ट करायचा आहे। सेम पर आपल्या दुसऱ्या जो इमोजी आहे त्याला करायची आणि अशा प्रकारे तुम्हाला दुसरा ग्रुप आहे 3 ग्रुप आहे त्यांना शिवाय इमोजी आहे ते ऍड करून घ्यायचे जो फोंट आहे तो। त्याच्यानंतर सेम पर आपल्या दुसऱ्या बीटला आहे तो इथून ऍड करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे जे आपले इमोजी आहेत ते आयफोन इमोजी सारखे होऊन जातील। त्याच्यानंतर इथून पुढचे जे इमोजी आहेत ते तुम्ही बघू शकाल की हे पण तेच प्रोसेसने करायचे। ते लेअर वरती क्लिक करायचे इमोजीच्या आणि एडिट टेक्स्ट वरती क्लिक करून जे आपले इमोजी आहे इथून सिलेक्ट करून हे जे इमोजी आहे अशा दिसून जातील। तर आता तुम्हाला समजलं असेल टेक्स्टला इमोजी आणि फोटो जे आहे ते कसे काय ऍड करायचे ते। त्याच्यानंतर हे जो आपण इंक इफेक्ट दिला आहे ते तुम्ही बघू शकाल पहिल्यानंतर इथून एक इंक इफेक्ट आहे अशा येतोय प्रत्येक बीटला पण दिलेला आहे। तर तो कसा ऍड करायचा मी तुम्हाला मटेरियल मध्ये देईल आणि सिंपली हा जो इंक इफेक्ट आहे तो प्रीसेट मध्ये ऍड होऊन जाईल, काही गरज नाही ऍड करायची। जर तुमच्यात नसेल ऍड होत तर सिंपली अशा इथून नाही ना जो इंक इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचे, कलरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं, ह्या ऑप्शन वरती क्लिक करून हा जो इंक इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून इथून ऍड करायचा आहे।
त्याच्यानंतर हा जो इंक इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. सेम प्रोजेक्ट आपल्या करून इंक इफेक्ट आहे तो इथून ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला सेटिंगच्या वेळी ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा त्याच्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करून द्यायचा आहे आणि इथून आपला जो व्हिडिओ आहे तो इथून एक्सपोर्ट होऊन जाईल. तर आपला जो व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता. तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तो सग बाय बाय. जय महाराष्ट्र. थँक्स फॉर वॉचिंग.